काळ आतून बदलण्याचा गुरुकृपेने मोठ्या संधीचा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरुपरिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण सिंह राशीवर गुरुपरिवर्तनाचे परिणाम समजून घेणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहे. 2 जून 2026 रोजी ते मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ते तिथेच राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहे. सर्व ग्रहांमधील सर्वाधिक शुभ ग्रह उच्चीचा होणं ही बाब मोठी सकारात्मक म्हणता येईल. त्यामुळे त्यांचं हे राशी परिवर्तन सगळ्यांसाठी महत्त्वाचं राहील. तसंच या काळात करावयाचे काही विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. सर्वात आधी आपण गुरुदेवांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. तर 2 जून 2026 ही एक अशी तारीख आहे जी तुमचं भाग्य बदलू शकते. तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकते, कारण या दिवशी देवगुरु बृहस्पती कर्क राशीत प्रवेश करतील. ग्रहमालेतील सगळ्यात शुभ ग्रह गुरुदेव जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतात तेव्हा ती घटना केवळ एक गोचरसारखी नसते, तर ते भाग्याचे दार उघडण्याचा काळ असतो. कारण कर्क राशीत गुरुदेव उच्चीचे असतात, अर्थात ते सर्वात शक्तिशाली स्थितीत असतात. साहजिकच त्यांच्या सर्वांवर होणारा परिणाम हा खूप मोठा असतो. म्हणून गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की ग्रहांमध्ये गुरुदेवांना इतकं महत्त्व का बरं दिलं जात असेल? तर त्याचं उत्तर आहे, मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग त्यांच्याच अखत्यारीत येतात. गुरु हा जन्माचा, शिक्षणाचा, लग्नाचा, अर्थार्जनाचा आणि मोक्षाचा देखील कारक आहे. या सर्व गोष्टी मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. या गोष्टी देणारा ग्रह म्हणजे गुरु होय, आणि म्हणूनच गुरुचं महत्त्व जास्त आहे. गुरु हे आपल्याला नेहमीच देत असतात. विशेष बाब म्हणजे दर 12-13 महिन्यांनी गुरुचं राशी परिवर्तन होतं. नवीन बाबी ते आपल्याला देतात. एकाच वेळी पत्रिकेतील 4 स्थानं शुभ व प्रबळ करण्याचं सामर्थ्य गुरुदेवांमध्ये असतं. त्या स्थानांच्या कारकत्वात सकारात्मकता गुरुदेव निर्माण करतात. आपण त्या सकारात्मकतेचा योग्य उपयोग करून आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो. गुरुच्या दृष्टीला आपण नेहमीच अमृत दृष्टी असं म्हणतो. आपल्या व्हिडिओमध्ये मी कित्येकदा हा शब्द प्रयोग केलेला आहे. मग ही दृष्टी अमृत दृष्टी का बरं? तर गुरुची जिथे दृष्टी पडते तो भाव समृद्ध करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते. गुरुची दृष्टी ज्या स्थानावर पडते ते स्थान समृद्ध होतं. त्या स्थानाशी संबंधित बाबी आपण सकारात्मक पद्धतीने पुढे आणू शकतो. त्या स्थानातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याची संधी आपल्याला मिळते, आणि त्या स्थानाच्या संदर्भात आयुष्यामध्ये एखादी नकारात्मकता असेल तर ती घालवण्याची संधी देखील आपल्याला मिळत असते. जशी आपली इच्छा असेल त्या पद्धतीने मार्ग निघण्याची संधी गुरुदेवांच्या दृष्टीमुळे प्राप्त होते. तुमच्या राशीनुसार कोणत्या भावावर दृष्टी पडत आहे, ते भाव कसे समृद्ध करावे हे आपण राशीनुसार सांगत आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहेत, अर्थात ते थोड्या अधिक गतीने प्रवास करीत आहेत. वेगाने राशी परिवर्तन करीत आहे. त्याचं संपूर्ण विश्वावर होणारे परिणाम आपण मागील वर्षापासून अनुभव घेत आहोत. मात्र आता सकारात्मक बाब म्हणजे गुरुदेव कर्क या आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे. 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात ते कर्क राशीत उच्चीचे असतील, अर्थात या काळात ते प्रबळ अवस्थेत असणार आहे. त्यामुळे साहजिकच ते सगळ्यांना शुभ फळं देणार आहे, जे आपण राशीनुसार समजून घेत आहोत. सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर आतून बदलण्यासाठी आलेला आहे. राजा आधी स्वतःला जिंकतो, मग जग जिंकतो. हा काळ आतून बदलण्याचा, प्लॅनिंग घडवून आणण्याचा आणि शांतपणे प्रगतीचा देखील आहे. गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या व्ययस्थानात येत आहेत. पत्रिकेतील व्ययस्थान म्हणजे खर्च, परदेश गमन,
इनर हिलिंग, अध्यात्म होय. म्हणून हा प्रवास बाहेरचा नाही तर तो आतला आहे. व्ययस्थानातील कर्क राशीत गुरुदेव उच्चीचे होणार आहे, त्यामुळे त्यांचे परिणाम अत्यंत तीव्र असतील, मात्र ते खूप शांतपणे होतील. त्यामुळे तुम्ही बाहेरून शांत दिसाल आणि आतमध्ये बदल होत राहील, ही सकारात्मक बाब म्हणता येईल. गुरुदेवांच्या या राशी परिवर्तनामुळे इतरही काही गोष्टी घडणार आहे. त्यातील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत गुरु राहूचा जो एकत्रित प्रभाव होता, म्हणजे गुरुची दृष्टी राहूवर, राहूची दृष्टी गुरुवर होती, त्याचा समाजात, वैयक्तिक अशा सर्व आघाड्यांवर एक नकारात्मक प्रभाव होता, तो आता संपणार आहे. त्या प्रभावामुळे सतत संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं होतं. कोणताही निर्णय घेताना मनात संभ्रम निर्माण व्हायचा, त्यात निर्णय देखील चुकायचे, डायरेक्शन योग्य मिळत नव्हतं. मात्र आता तो प्रभाव संपणार असल्यामुळे साहजिकच तुमचं मन शांत होईल, मनातील संभ्रम दूर होतील आणि क्लिअर दिशा प्राप्त होईल. अजून एक शुभ प्रभाव म्हणजे शनिदेवांवर गुरुदेवांची शुभ दृष्टी पडणार आहे. शनिदेव सध्या तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत, अर्थात त्यांची ढैया सुरू आहे. अशा ढैया असलेल्या शनिदेवांवर जेव्हा गुरुदेवांची शुभ दृष्टी पडते, तेव्हा शनिदेवांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. त्यामुळे अर्थातच तुमच्या मनावरील भार कमी होईल, मार्गातील अडथळे अडचणी कमी होतील, संयम वाढेल. जिथे संघर्ष सुरू होता तिथे स्थैर्य प्राप्त होईल. थोडक्यात गुरुदेवांच्या या गोचरमुळे शनी आणि राहू या दोन्ही ग्रहांचे नकारात्मक परिणाम कमी होणार आणि शुभ परिणाम वाढणार आहेत. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या सिंह जातकांचा व्यवसाय किंवा नोकरी परदेशाशी संबंधित असेल, त्यांना या काळात अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होईल. कारण गुरुदेव तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहेत. पत्रिकेतील व्ययस्थान हे परदेशाशी संबंध देखील दाखवतं, त्यामुळे तेथील उच्चीचे गुरुदेव तुम्हाला शुभ फळं नक्कीच देतील. तसंच ज्या जातकांच्या मागे हॉस्पिटलचा खर्च सातत्याने सुरू असेल तर तो काही प्रमाणात कमी होईल, ही एक सकारात्मक बाब आहे. गुरुदेवांना एकूण 3 दृष्ट्या असतात. स्थानांसह त्यांच्या दृष्टीला विशेष महत्त्व असतं आणि त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. व्ययस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल. पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे वास्तू, वाहन, मातृसौख्य, सुख शांतीचं स्थान असतं. अशा स्थानांवर गुरुदेवांची अमृत दृष्टी पडणार असल्यामुळे साहजिकच या सर्व बाबतीत सकारात्मकता निर्माण होईल. आईचं प्रेम प्राप्त होईल. आईशी तुमचं नातं अधिक समृद्ध होईल. व्ययस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. मागील काळात जर तुम्हाला नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये सहकारी त्रास देत असतील तर त्यांचा तो त्रास कमी होईल. कुठल्याही प्रकारची भीती जर तुमच्या मनात असेल तर ती कमी होईल. तुमचं आरोग्य सकारात्मक राहील. रुटीन आयुष्याची देखील उत्तम घडी बसेल. घरात शांतता निर्माण होईल, जी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण घरात शांतता असेल तर व्यक्ती बाहेरील कोणत्याही आघाडीवर यशस्वी होऊ शकतो. व्ययस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल. गुरुदेवांची नवम दृष्टी ही सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रभाव करणारी मानली जाते. ती तुमच्या अष्टम स्थानावर पडत असल्यामुळे आरोग्यात सुधारणा होईल. दैनंदिन आयुष्यात तुम्हाला एक चांगल्या प्रकारची शिस्त लागेल. आतून खूप मोठा बदल घडलेला तुमच्या लक्षात येईल. इगो देखील नियंत्रणात येईल. तसंच तुम्हाला तुमची खरी ताकद काय आहे हे लक्षात येईल. एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. गुरुदेवांची ही गती खूप जास्त आहे, कारण ते अतिचार गतीमध्ये आहेत. म्हणजे गुरुदेव सामान्यपणे 12 ते 13 महिने एका राशीत विराजमान असतात. त्याचे परिणाम आपल्याला आता फक्त 120 दिवसात दिसून येतील. बाहेर ते कदाचित खूप स्लो असेल, परंतु आतून फास्ट बदल घडतील. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला सत्याची जाणीव लवकर होईल. या काळात तुमची आध्यात्मिक ताकद वाढणार आहे. समजूतदारपणा देखील वाढणार आहे. संयम वाढेल. मॅच्युरिटी देखील वाढेल. कुठल्याही गोष्टीवर रिॲक्ट होणं कमी होऊन निरीक्षण करण्याची तुमची सवय वाढेल.
या सगळ्या चांगल्या बाबी असल्या तरी काही नकारात्मकता देखील घडू शकते. तुमचा खर्च वाढू शकतो. एखाद्या क्षणी तुम्ही इमोशनल डिसिजन घेताना कधीही योग्य विचारांचा वापर करा. आयसोलेट होऊ नका, कारण तो एक धोका या काळात आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी गुरुदेव सिंह राशीत म्हणजे तुमच्याच राशीत प्रवेश करते. तेव्हापासून तुमचं कमबॅक सुरू होईल. या 120 दिवसात तुम्ही जे काही बिल्ड कराल ते शाईन होऊन बाहेर येईल, हे लक्षात घ्या. सिंह राशीच्या जातकांनो, हे 120 दिवस तुम्हाला शांत ठेवतील. मात्र लक्षात ठेवा, शांत असलेला सिंह सगळ्यात जास्त धोकेदायक असतो. कारण जेव्हा तो उठतो तेव्हा तो इतिहास घडवतो. तसा इतिहास घडवण्याची संधी येणाऱ्या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून त्यासाठी आत्तापासून तयार राहा. तुमची राशी सिंह असेल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव नक्की लिहा. सखोल ज्योतिषज्ञान हवं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे सहज करता येतील असे उपाय सांगण्यात आलेले आहेत. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. येणाऱ्या काळात गुरुदेव प्रबळ होऊन आपल्याला शुभफळं देणार आहेत. मग या काळात आपण काय करावं? कोणत्या मंत्राचा जप करावा? यथाशक्ती कोणतं दान द्यावं? कोणता छोटासा उपाय करावा जेणेकरून त्याची जास्तीत जास्त शुभफळं आपल्याला प्राप्त होतील? तर सगळ्यात आधी मंत्र सांगते. ओम ब्रूम बृहस्पते नमः. या मंत्राचा दररोज 108 वेळा किंवा कमीत कमी दर गुरुवारी जप नक्की करा. गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. भगवान विष्णूंची पूजा करा. केळीच्या झाडाला पाणी द्यायला हवं. हे उपाय सकाळी 6 ते 8 या वेळात पूर्व दिशेकडे तोंड करून केले तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. पूजा करत असताना दीप लावायला विसरू नका. आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करा. दानाच्या दृष्टीने गुरुवारी चना डाळ, हळद आणि पिवळ्या रंगाची फळं यांचं दान करा. अजून एक विशेष उपाय जो आजकाल खूप लोक करीत आहेत आणि त्यांना त्यांचे शुभ फळं देखील प्राप्त होत आहेत. गुरुदेवांच्या या उच्च काळात डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. हे गुरुचं ब्रेसलेट आहे. तसंच पुखराजचा पर्याय म्हणून उपयोग केला जातो. हे ब्रेसलेट आत्मविश्वास, सकारात्मकता, भाग्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व राशींसाठी सुरक्षित आहे. कुणीही परिधान करू शकतो. मात्र परिधान करण्याचा अत्यंत सोपा असा शास्त्रोक्त विधी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर सकाळी 6 ते 8 या वेळेत ब्रेसलेटला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. आपण पाठवत असलेल्या ॲक्टिवेशन कार्डवर ठेवा. दीप लावून भगवान विष्णूचं ध्यान करा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि त्यानंतर उजव्या हातात धारण करा. अशा प्रकारे ब्रेसलेटला सिद्ध केल्यावर धारण करणं उपयुक्त ठरतं. डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट चमक आणि ऊर्जा रिफ्लेक्ट करण्याची शक्ती ही अतिशय जास्त असते. हळूहळू घरामध्ये सुखशांती वाढते. कुठे पैसे अडकलेले असतील तर ते येऊ लागतात. करिअरमध्ये प्रगती घडून येते. नात्यांमध्ये सुधारणा होते. मनावरचा ताण देखील कमी होतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने काम करू लागतं. एक लक्षात ठेवा, खूप स्वस्त किंवा नकली सिट्रीन घेऊ नका. त्याला धारण करत असताना मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. हे सर्व उपाय कमीत कमी 21 दिवस सातत्याने करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसे बदल दिसायला लागतात. योग्य वेळी केलेला छोटासा उपाय मोठा बदल घडवू शकतो. म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करा. अशा प्रकारे सिंह राशीवर गुरुपरिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2
अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.